महत्वाची बातमी आहे। पुण्यातील कंत्राटदार खलील शेख यांच्या आत्महत्येप्रकरणी शेख यांचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलंय। फडणवीसांची भेट घेण्यासाठी गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी ते पोहोचल्याचं कळतंय। अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सध्या संपर्कात आहेत। अजिंक्य, भेट घेण्यासाठी हे कुटुंब पोहोचलंय, सध्या काय मागणं आहे कुटुंबियांचं? तन्मय, अगदी काही वेळापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी आलेले आहेत। आज विविध कामांचे जे आहे ते भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडतोय। मात्र 3 दिवसापूर्वी खलील शेख नावाच्या एका कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केलेली या प्रकरणात रवींद्र दंगेकर, त्यांची पत्नी आणि इतर 12 जणांवर गुन्हे दाखल आहेत आणि याचीच सगळ्याची माहिती मुख्यमंत्र्यांना द्यायसाठी आणि न्यायाची मागणी करण्यासाठी खलील शेख यांचे नातेवाईक जे आहेत ते आता या ठिकाणी आलेले आहेत। आता मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट होते का आणि या भेटी दरम्यान नेमके मुख्यमंत्र्यांकडे ते काय काय मागणी करतायत हे सध्या पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र 3 दिवस झालेले आहेत ही सगळी घटना घडून, मात्र अद्याप पोलिसांनी 14 पैकी एकाही आरोपीला अटक केलेली नाहीये। त्यामुळे खलील शेख यांचे कुटुंबीय सध्या व्यतीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि लवकरात लवकर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ते मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती समजते। सध्या मुख्यमंत्री जे आहेत ते कार्यक्रमात असल्यामुळे त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट होते का आणि जर भेट झाली तर यामध्ये ते कुटुंबीय मागणी नेमकं काय करतंय हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे। थोड्याच वेळात त्यांची भेट होण्याची देखील शक्यता आहे। तन्मय, नक्कीच धन्यवाद अजिंक्य, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू।